तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, की आपण स्वतःला चॅलेंज दिले, की आपल्याला 30 दिवसामध्ये आपल्या YouTubeची 1000 फॅमिली कंप्लीट करायची आहे. तर लवकरात लवकर जाऊन आपल्या YouTubeला तर आधी सबस्क्राईब करा. आणि आजचा आपला चॅलेंजचा दिवस आहे 3रा आणि आज आपले सबस्क्रायबर्स आहेत 78. तर लवकरात सबस्क्राईब करा आणि 1000 टार्गेट आपलं कंप्लीट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात आधी तुम्हाला लागणार आहे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे जर पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्हाला मी नंतर सांगते लास्टला व्हिडिओच्या, की ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं. आता आधी मी हा टेक्स्ट एडिट करून घेते. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, बॅकग्राऊंडवर जायचं आहे. बॅकग्राऊंडवर गेल्यानंतर तुम्हाला ना एक कोणतं पण बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं. हे बॅकग्राऊंड आपण Pinterestवरून डाउनलोड केले. तुम्ही तिथे जाऊन सर्च करा ब्लर डार्क बॅकग्राऊंड रेडमध्ये. तर रेड कलरचे बॅकग्राऊंड येऊन जाते. जसं की हा आपण बॅकग्राऊंड घेतला. आता इथून ओके करू. झाला बॅकग्राऊंड सेट. आता त्यानंतर आपलं टेक्स्ट ॲड करायचं. एच्या ऑप्शनवर क्लिक करायची, त्या टेक्स्ट एडिट डिलीट. आता इथे टाका गणपती, म्हणजे एक एक शब्द टाकू आपण, म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्टली आपण कसं करायचंय. तर एक हे गणपती आपण नाव घेतलं असं बाप्पाचं आणि इथून स्पेस मारला थोडासा. इथे गेले टेक्स्चरवर गेल्यानंतर तुम्हाला करायचं इथून ॲड एक टेक्स्चर, जसं की आपल्या पिक्सल लॅब Pinterestवरून आपण हे डाउनलोड केले टेक्स्चर, हे ॲड करून घ्यायचं. आणि सर्वात आधी तर आपण फॉन्ट चेंज करू घेऊ. फॉन्टवर क्लिक करायचं आणि तुम्ही फॉन्ट एकदम नॉर्मल वापरते, आपला गुगल फॉन्ट एकदम फ्रीमधला आहे, खंड. खंड फॉन्ट हा यूज करायचा आहे. इथून ओके करून टाकू. ओके केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघा टेक्स्चर आपलं झाल्याने एकदम खतरनाकवाला इफेक्ट दिसत आहे. हा इथेच फक्त टेक्स्चर ॲड केल्यावर. आता काय करायचं, स्ट्रोकवर जायचं. स्ट्रोकवर गेल्यानंतर तुम्हाला इथून ब्लॅक कलरचा स्ट्रोक अप्लाय करायचा. थोडाफार करायचा आहे 5-6 पर्यंत. हां, जसं की आपण 11 पर्यंत केलाय. असं केलं त्यानंतर इथे काय करायचं, याला करायचं कॉपी. कॉपी म्हणायचं, एडिट म्हणायचं, डिलीट. डिलीट झाल्यानंतर इथे टाईप करायचं तुम्हाला बाप्पा. बाप्पा टाईप करू. बाप्पा टाईप केल्यानंतर ओके. इथे मारायचं स्पेस स्टार्टिंगला आणि बरोबर हा ॲडजस्ट करून घ्यायचा. चला आता ॲडजस्ट. आता त्यानंतर काय करायचं, दोन्ही लेयरला करायचं ग्रुप. ग्रुप मर्ज करायचं दोन्ही पण लेयर. आणि इथे काय करायचं, कॉपी. कॉपी म्हणायचं, वरची लेयर करायची आपल्याला लॉक आणि हाईट. नंतर जी आपली खालची लेयर त्यावर क्लिक करायचं आणि ते करायचं टेक्स्चर. टेक्स्चरवर क्लिक करायचं आहे आणि Pinterestमधूनच तुम्हाला एखादा टेक्स्चर घ्या, तुम्हाला जो काही आवडेल तोच काही मी हा घेते इथून. आणि याला करते ओके. ओके म्हणल्यानंतर या प्रकारे असं ते दिसेल. आता आपल्याला काय करायचं, आता या प्रकारे हे नाही, हे ठीक नाही वाटत आपल्याला, दुसरं घेऊ. तो क्रॉप झाला ॲक्च्युली. तर जसं की आपण हा टेक्स्चर घेऊ, इथून ओके करू याला. ओके केल्यानंतर अशा प्रकारे दिसतं हे. आता याला काय करायचं, हे असंच राहू द्यायचं. आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आपली सेकंड लेयर करायची अनलॉक आणि फर्स्टवाली करायची लॉक. आता हे अनलॉक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची ही. तर बघू शकता एकदम खतरनाकवाला असा इफेक्ट दिसून राहिला आहे. आता तुम्हाला बॅकग्राऊंडचं जे टेक्स्चर आहे ते थोडं आपण ॲडजस्ट करून घेऊ. हे लॉक करू आणि बॅकग्राऊंडची जी लेयर आहे इथून टेक्स्चरमध्ये जाऊन आपण थोडं कमी जास्त करून घेऊया व्यवस्थितरित्या. इथून क्रॉप पण करू शकतो आपण. परत एकदा जाऊ टेक्स्चरमध्ये आणि जो आपण टेक्स्चर घेतला आहे त्याला थोडं झूम करू क्रॉपमध्ये आणि कट करू. हां, आता ठीक वाटतंय. ओके. जसं तुम्हाला सेट करायचं त्या टाईपमध्ये तुम्ही करून घ्या सेट याला. तुम्हाला टेक्स्चर जरी दुसरे चेंज करायचे तुम्ही चेंज करू शकता. आता अशा प्रकारे आपण हे ॲड केलंय बॅकग्राऊंडला. आता हे कसं करायचं हे तर तुम्हाला समजलंय. आता आपण वरची लेयर अनलॉक करून थोडंसं ॲडजस्ट करून घेऊ. एकदम चांगल्या प्रकारे असा आपला इफेक्ट तयार झाला, बघू शकता तुम्ही. आता याला काय करायचं, तुम्हाला जे बॅकग्राऊंडची लेयर आहे गणपती बाप्पाची, याला करायचं अनलॉक आणि यावर क्लिक करून करायचं. इथून तुम्ही ना त्याला इनर शॅडो वगैरे किंवा 3D शेप वगैरे जे काही तुम्हाला ठीक वाटेल, आणखी काही ॲड करण्यासारखं तर तुम्ही करू शकता. जसं मी स्ट्रोक इथे ॲड केला, ब्लॅक स्ट्रोक, आणि ते थोडंसं काहीतरी वाढवता याला ब्लॅक स्ट्रोकला. एकदम खतरनाक असं झालं. त्याला ट्रान्सपरंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही PNG म्हणून पण कोणत्या पोस्टरमध्ये वापरली लाईट बॅकग्राऊंडवर, तर एकदम खतरनाक अशी ही PLP आपला टेक्स्ट इफेक्ट दिसेल. आता तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडला असेल, की पिक्सल लॅब ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं, जे मी यूज केलं ते, आणि टेक्स्चर इफेक्ट आणि जे बॅकग्राऊंड यूज केलं ते कसं डाउनलोड करायचं. तर तुम्हाला काही जास्त काही अवघड नाही स्टेप. तुम्हाला काय करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आधी तर. सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट नंबरला आपली WhatsApp लिंक म्हणून एक लिंक दिली. त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि WhatsAppला मला स्क्रीनशॉट शेअर करा सबस्क्राईब केल्याचा. आणि सबस्क्राईब केल्याच्या स्क्रीनशॉटच्या खालीच आपल्याला एक मेसेज टाकायचा तुम्हाला, की
टेक्स्चर फाईल म्हणून तुम्ही असं मेसेज केला, की तुम्हाला त्यामध्ये ॲप्लिकेशन पण भेटेल, टेक्स्चर इफेक्ट भेटेल आणि बॅकग्राऊंड पण भेटेल. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि स्क्रीनशॉट WhatsAppला शेअर करा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.